सांगाल रेल गावात आपण आज एक मृतदेह बाहेर काढून त्याचा शवविच्छेदनासाठी त्याचे मृतदेह जो आहे तो गुड्याला रवाना करताय, नेमकं काय कारण आहे? मयत गणेश नवल पाटील वय 12 वर्षे यांच्या मृत्यू संदर्भात एक अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस स्टेशन तरंगाला झाली होती. परंतु मयताचे वडील नवल बळीराम पाटील यांना त्यांच्या मृत्यूबाबत संशय असल्याने त्या ठिकाणी आज त्याचा मरणोत्तर पंचनामा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि अधिकच्या तपासासाठी त्या ठिकाणी शवविच्छेदनाकरता जो मृतदेह आहे तो धुळे येथील मेडिकल कॉलेजला पाठवण्यात येत आहे. 12 वर्षीय मुलगा गणेश त्याचा मृतदेह आज 2.5 महिन्यानंतर पुन्हा एकदा काढावा लागतोय, पुन्हा पंचनामा केला जातोय. नक्की सगळी घटना काय होती, काय गुन्हा आहे? आज दिनांक 13/3/2026 रोजी रेल गावामध्ये काही लहान मुलं क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना त्यातील मयत गणेश नवल पाटील याला बॅट लागली होती, त्यात त्याचा मृत्यू आला होता. परंतु त्याच्या वडिलांना त्याच्या मृत्यूबाबत शंका असल्यामुळे आज आम्ही पुन्हा त्यांचा मृतदेह माननीय तहसीलदार धरणगाव यांच्या उपस्थितीत त्यांचे पुन्हा इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि त्याचं मृत्यूचं नेमकं काय कारण आहे शोधून घेण्यासाठी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आम्ही पाठवलेला आहे. मृत्यूबद्दल शंका निर्माण झालेली, नक्की घटना काय होती, तुम्हाला शंका का निर्माण झाली? सर, माझ्या मुलाच्या घटना घडण्याच्या 3 महिन्या अगोदर किरकोळ वाद झाला होता. त्या वादीतून माझ्या मुलाचं बॅट मारून मर्डर करण्यात आलं एमएसची शंका होती, म्हणून मी 18 मेला ईडी दाखल केली होती पारधी पोलीस स्टेशनला. त्या ईडीच्या माध्यमातून आज माझं मुलाचं मृतदेह काढण्यात आलं. त्या धुळ्या मेडिकलला कॉलेजला पाठवत आहे. आता त्याच्यानंतर रिपोर्ट काय येतो त्याच्यावर समजेल. होतं आता जी काही पोलिसांनी कामगिरी केली त्याबद्दल तुमचं काही समाधान होतंय? सगळं जे काही पोलीस कारवाई करतात आज सध्या तर चालू आहे, आता चौकशी तेच चालू आहे. मी 18 मे पासून 6 मे पासून फिरतोय मी. त्याच्यानंतर आज ती बॉडी काढली गेली आहे. याच्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर काय त्याच्यावर पुढचा विषय. मला डाऊट आहे, पण माझ्या मुलाचं घातपात करून मृत्यू झाला याचा.